तुमचं डोकं ठिकाणावर आहे काय? मेरे चुनाव क्षेत्र के एक प्याज उत्पादक किसान ने प्रधानमंत्री जी को चिट्ठी लेकर खुदकुशी की। शेतकऱ्यांसाठी अमोल कोल्हे आक्रमक, जो पेरू शकतो तो उपटूनही फेकू शकतो। कर्जमाफी व मदतीवरून कोल्ह्यांचा केंद्र सरकारला इशारा। पाहूया अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले। शेतकऱ्यांच्या पिकांना कवडीमोल भाव मिळत आहे। शेतकरी आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत। उद्योजकांना दिवसा व रात्री अशा प्रकारे 24 तास वीज पुरवठा होतो, मात्र शेतकऱ्यांना रात्री वीज पुरवठा केला जातो। दुधाचे दर कोसळले असून दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत। त्याचबरोबर या सरकारने संगमताने कांद्याचा काळा बाजार केला असून कांदा उत्पादक शेतकरी देखील अडचणीत आला आहे। कापसाचे भाव पाहिले तर शेतकऱ्यांचा खर्चही निघत नाही। सोयाबीनचे भाव तर हमी भावापेक्षाही कमी आहेत। हे सरकार नेमकं करतंय तरी काय, असा सवाल अमोल कोल्हे यांनी सरकारला विचारला आहे। शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी देखील अमोल कोल्हे यांनी केली। यासाठी आम्ही पवार साहेबांचे मार्गदर्शन घेतले आहे। शरद पवार देशाचे कृषी मंत्री होते तेव्हा कांद्यावर बंदी आणावी अशी भाजपची भूमिका होती, असंही अमोल कोल्हे म्हणाले। या सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का, असा थेट घणाघात या सरकारवरती अमोल कोल्हे यांनी केला। याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।